असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी बहिणीला 2000 म्हणजे 2 हप्त्याचे 3000 रुपये देण्याच्या सूचना सरकारने अखेर दिलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना वाटत पण नव्हतं की सरकार असा निर्णय घेऊन डायरेक्ट 2 हप्ते जाहीर करेल, मात्र सरकारने डायरेक्ट 2 हप्ते जाहीर करत सर्व बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण तसा मोठा निर्णय सरकारने आता प्रसिद्ध केलेला आहे। तर आता 2 हप्त्याचे 3000 रुपये 18 जिल्ह्यात सर्वात आधी पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पूर्णपणे जी काही पैशाची रक्कम आहे ती आता जमा होणार आहे। तुम्हाला आता कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही व तुम्ही आता कशीही चिंता करू नका। सरकारने आता डायरेक्ट निर्णय जाहीर केलेला आहे। तर चला, कोणत्या 18 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत? 2 हप्त्याचे 3000 रुपये देखील आता मिळणार असून 2 हप्ते सोबत मिळवण्यासाठी कोणतं काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे, सर्व काही माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। त्यासाठी 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजेच लाडकी बहीण योजनेची माहिती रोजची रोज तुम्हाला बघायला मिळेल। व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे तो लगेच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेबाबतची सविस्तर माहिती। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली असून एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आमच्या ताईंना, आमच्या बहिणींना आम्ही पूर्णपणे पैसे वाटप करणार आहोत। कोणत्याच बहिणीला आम्हाला नाराज करायचं नाहीये। थोडंसं हप्ता वाटपाला मागे पुढे होत आहे, त्यामुळे बहिणी नाराज होत आहेत, मात्र काळजी न करण्याचं आव्हान एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं। एकनाथ शिंदे साहेब म्हटले की दिलेला शब्द आम्ही पाळणारे आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणारच आहेत। आता 1500 नाही तर डायरेक्ट 3000 रुपये येणार असून 2 हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला तर माहितच असेल, आतापर्यंत शिंदे साहेब जे म्हटलं आहे ते शब्द त्यांनी पूर्ण करत लाडक्या बहिणींना दिलासा दिला। मग आता त्यांचा हा शब्द देखील ते पूर्ण नक्कीच करणार असून आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे। तर आता 18 जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याची 3000 रुपये वाटपाला सुरुवात होणार असून कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता हा जमा होणार आहे त्यांची यादी पण आलेली आहे। तर चला, आता आपण लिस्ट तर बघणारच आहोत। आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम ही आता जमा होणार असून कोणत्याच बहिणीला सरकार आता नाराज करणार नाहीये। त्यातली त्यात 6 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटपाच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे यांनी देत सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांना सांगितलं की आता प्रत्येक महिलांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे वाटप झाले पाहिजे। कोणतीही बहीण आता नाराज होणार नाहीये, कारण की डायरेक्ट 2 हप्त्याची रक्कम ही पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार असून 3000 रुपये आता जमा होणार आहे। तर चला, आता पुढच्या याद्या बघूयात। आलेल्या माहितीनुसार 18 जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी जमा होत आहेत। तर चला त्यांची आता आपण नावे बघू। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार का नाही बघायला मिळेल। 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का नाही ते तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। तर चला, या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार सरकारने निर्णय जाहीर करत बहिणीला दिलासा दिला। इथे सांगितलं की लाडकी बहीण योजना अखेर निर्णय घेतला। 3000 रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आदेश दिले। आदिती तटकरे यांच्याकडून देखील मोठी खुशखबर आली। टीव्हीवरती बोलताना शिंदे साहेब म्हटले की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तो कोणतीच बहीण म्हणणार नाही की आम्हाला पैसे मिळाले नाही। तर आता 2 हप्त्याच्या 3000 रुपयांसोबत प्रत्येक बहिणीला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे बहिणी नाराज झाल्या आहेत का, तर त्यांना ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळत आहे। पण आता तीच नाराजी दूर करण्यासाठी ऑगस्टच्या हप्त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता व सप्टेंबरचा हप्ता हे वाटप होता लगेच गॅस सिलेंडरचे सर्वांच्या बँक खात्यात 830 रुपये देखील जमा करण्याच्या सूचना आहेत। पण तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने सांगितलेली तुम्हाला 2 कामे करायची आहेत जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील। मग ती कोणते कामे करायची आहेत पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे। तुम्हाला मग 2 हप्त्याची 3000 रुपये तर मिळतीलच, पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील व कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला, आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे त्यांची लिस्ट आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्हे स्पष्टपणे जाहीर झालेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो पहिला जिल्हा पण जाहीर झालेला आहे, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पीएम किसानचे जसे 2000 रुपये सोडले त्यापेक्षा जलद गतीने आता डीबीटीच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे हे पैसे आता 3000 रुपये सोडण्यात येणार आहेत। सरकारने निर्णय घेत नंदुरबार जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींनी कमेंट केली, त्यांच्या जिल्ह्याचं नाव त्यांनी सांगितलं होतं। तर बघा आता बऱ्याच कमेंट नंदुरबार जिल्ह्यातील आल्या असल्यामुळे त्यांच्या जिल्ह्याची माहिती आपण देत आहोत। तर तुमचा पण जिल्हा पात्र ठरलेला असून आता डायरेक्ट 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत व ज्यांचं खातं SBI मध्ये असेल त्यांच्या बँक खात्यात तर मग लवकरात लवकर पैसे हे 100% जमा होणार आहेत। कारण की 6 बँकेमध्ये जे सरकार पैसे वाटप करणार आहे त्यातीलच पहिली बँक SBI बँक सरकारने जाहीर केलेली असून आता या बँकेत देखील पूर्णपणे हप्ता आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे ती यादी देखील आता बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढचे देखील जिल्हे जाहीर झालेले आहेत। या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की काळजी करू नका, मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे, 3 निर्णय घेण्यात तर आलेले आहेत। ऑगस्ट हप्ता हा जाहीर झालेला असून दुसरा सप्टेंबरचा हप्ता 1 व तिसरा गॅस सिलेंडरचा हप्ता सर्व बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे। फडणवीस यांनी आत्ताच काही मिनिटांपूर्वी सूचना दिलेल्या असून 15 मिनिटांपूर्वी ताबडतोब निर्णय झाला व त्यामध्ये 18 जिल्हे सरकारने जाहीर केले। त्यातीलच नंदुरबार जिल्हा हा आपल्याला बघायला मिळत होता व 6 बँकांची देखील नावे जाहीर करत त्यातील SBI बँक एक जाहीर आहे। त्यामध्ये देखील सर्वात आधी पैसे सोडण्याचे आदेश आता सरकारने दिलेले आहेत। तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता जे पुढचे राहिलेले जिल्हे आहेत त्या ठिकाणी देखील पैसे वाटप करण्यात येणार असून आता पहिल्या टप्प्यात 70 ते 75 लाख बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे हे सोडण्यास आता परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आता 75 लाख बहिणींच्या यादीत जर तुमचं नाव आलं तरच तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। जर या यादीत नाव नाही आलं तर मग फक्त तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। मग तुम्हाला जास्त हप्ते पाहिजे असतील 2 हप्त्याचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी तुमचं नाव इकडे बघा पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे, मगच तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, ते आता एका मिनिटात लगेच जाणून घेणार आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्यापूर्वी काय करूयात, एकदा अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो। तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यात देखील आता पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत। 1500 रुपये ऑगस्टच्या हप्त्याचे, 1500 रुपये सप्टेंबरच्या हप्त्याचे, हे झाले 2 हप्ते। याचे किती रुपये तर 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत व एवढंच नाही तर अजून प्लस केलं तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येणार आहेत। ही टोटल रक्कम होते 3830 रुपये। ही टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। यामध्ये आता सोलापूर जिल्हा देखील जाहीर झालेला असून पूर्ण पैसे वाटप होणार असून डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे। इकडे बघू शकता डीबीटी प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होणार असून पूर्ण रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। तर यामध्ये आता सोलापूर जिल्हाच नव्हे तर अजून आता बरेच जिल्हे बघायला मिळत आहेत। 18 जिल्ह्यापैकी आपण 2 जिल्हे बघितले, आता राहिले 16 जिल्हे। आता पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पण पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत, आता पुढच्या पण यादी आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तो आहे छत्रपती संभाजीनगर। तर या ठिकाणी 1500 ऑगस्टचे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सप्टेंबरचे 1500, टोटल हे 3000 रुपये आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे। व एवढंच नाही तर सरकार 830 रुपये गॅस सिलेंडरचे पण पूर्णपणे वाटप करणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, थेट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यास परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आता सरकारने डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात हे 3000 रुपये टाकण्यात यावे अशा कडक सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। यामध्ये नंदुरबार जिल्हा, सोलापूर जिल्हा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी एक सर्वात आधी पैसे पूर्णपणे वाटप करण्याचे आदेश आता मिळालेले असून कोणत्या क्षणी आता पैसे जमा होतील तुम्ही काय करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या। आता डायरेक्ट
3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील काही नाही. सर्वात आधी मेसेज येणार क्रेडिट युअर अकाउंट 1500 म्हणजे 1500 जमा झाले असा मेसेज आता कोणत्या क्षणी येईल. त्यानंतर दुसरा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500. मग हे दोन मेसेज 1500चे कशाचे तर पहिला मेसेज ऑगस्टच्या हप्त्याचा व दुसरा मेसेज सप्टेंबरच्या हप्त्याचा. हे टोटल 3000 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, कसली चिंता व प्रतीक्षा करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील नावे आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता पुढच्या याद्या आलेल्या असून आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. या ठिकाणी स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार सांगण्यात आलेलं आहे 3 याद्या आलेल्या आहेत व आता याद्या बघा. ज्यांचं नाव पहिल्या यादीत सरकार घेईल त्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 मिळणार आहेत. म्हणजे आता पहिल्या यादीत नाव आलं तरच तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम नाही केलं तर मग तुमचं नाव कोणत्या यादीत येणार? या पहिल्या यादीत येण्याऐवजी डायरेक्ट इकडे बघा तुम्हाला समजून सांगत आहे या दुसऱ्या यादीत येणार. ही जी दुसरी यादी आहे या दुसऱ्या यादीत नाव आलं तर मग किती रुपये मिळणार? फक्त 1500 मिळणार. मग तुम्ही जर अजून सरकारने सांगितलेली कोणतीच कामे व नियमाचं पालन नाही केलं तर तिसऱ्या यादीत नाव येईल व फक्त 500 रुपयेच रक्कम तुम्हाला मिळणार आहे. मग आता तुम्हाला वाटत असेल या याद्यांपैकी फक्त आपलं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे म्हणजे जास्त रक्कम 3000 रुपये मिळतील जेणेकरून डायरेक्ट हे पैसे जमा होतील. 2 हप्त्याचे पैसे मिळतील. मग आता याच पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने काय सांगितलं आहे तर 2 कामे सांगितले आहेत. तेवढी 2 कामे घर बसल्या तुम्ही मोबाईलवरतीच करू शकता म्हणजे तुमचं नाव 3000 रुपयांच्या यादीत येईल. मग ते कोणतं काम आहे आता राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे. आता लक्ष देऊन हा व्हिडिओ फक्त इथे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. जर ते काम नाही केलं तर मग तुमचं नाव या दुसऱ्या यादीमध्ये येईल व या जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे. तो पण 1 ऑगस्टचा हप्ता मिळेल. मग तुम्हाला जास्त दिलासा मिळणार नाहीये, मग जास्त रक्कम तुम्हाला मिळणार नाहीये. तर चला आता ती 2 कामे कोणती करायची आहेत ते देखील बघूयात. त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे बघा यामध्ये आलेली माहिती आहे. पहिली यादी 3000 रुपये 3 विभाग निवडलेले आहेत. तर यामध्ये आता विभागाची नावे आलेली आहे व 3 विभागातील 18 जिल्हे घेतलेले असून यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे येणार आहेत. बँकेत पैसे आता जाणार असून मेसेजकडे लक्ष द्या ते सांगितलं आहे. कारण की आता जर तुम्ही या 3 विभागात राहत असाल आता त्या 3 विभागाची नावे सांगतो. आता या 3 विभागापैकी कोणत्याही एका विभागामध्ये तुमचा जिल्हा असेल तुम्ही राहत असाल तर आता तुम्ही बँकेकडे लक्ष द्या, मेसेजकडे लक्ष द्या. तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी आता दोन्ही हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. सरकारने आता तातडीच्या सूचना सर्व बहिणींना दिलेल्या आहेत, माता भगिनींना दिलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता पहिली यादी आलेली असून 3000 रुपये आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लाडक्या ताईंच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला कोणते 3 विभाग आहेत व कोणते पुढचे राहिलेले 18 जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यांची नावे चला एका मिनिटामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. जास्त पैसे तुम्हाला मिळतील. आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा व विभाग जाहीर झालेला आहे तो म्हणजे नागपूर विभाग आहे. नागपूर विभागामध्ये लाखो बहिणी अशा आहेत की त्यांच्या बँक खात्यात पैसे दरवेळेस येत असतात. तर आता नागपूर विभागातील तब्बल जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात बहिणी असून 10 लाखांपेक्षा अधिक बहिणी बघायला मिळत आहेत. या सर्वांच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500 वाटपाला मंजुरी मिळालेली असून त्यानंतर सप्टेंबरचे पण 1500 रुपये टाकण्यात यावे अशा सूचना फडणवीसांनी केलेल्या आहेत. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निर्णय जाहीर करत आता सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका की आम्हाला पैसे कधी मिळणार, 2 हप्ते मिळतील का नाही की 1च हप्ता मिळेल. आता काळजी करायची नाहीये. आपला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, तुमची सर्व चिंता दूर होणार आहे. तर आता नागपूर विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे. तर या सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार असून आता डायरेक्ट 3000 जमा होतील. नंतरचा विभाग आहे तो छत्रपती संभाजीनगर विभाग, तो तर बघितला आहे. आता या विभागात पण पैसे येणार. यातील विचार जर केला तर जालना जिल्हा पण आहे. जालना जिल्ह्यात पण पैसे सोडण्यात येणार आहेत. दुसरा जिल्हा बीड जिल्हा पण आहे. आता बीड जिल्ह्यात पण 1 लाखांपेक्षा अधिक महिला आहेत. 113 कोटी रुपये वाटप या बीड जिल्ह्यात पण केले जाणार आहेत व जालना जिल्ह्यात देखील 118 कोटी रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. हे पैसे जमा होतील. तर चला पुढचे देखील जिल्हे व आता पहिल्या
यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते आता पाहूयात. तर इकडे आलेल्या माहितीनुसार लक्ष देऊन बघा. आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी आदितीताई तटकर यांनी सांगितलं आहे प्रत्येक बहिणीने आपलं जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड घ्यायचं आहे. आधार कार्ड घेतल्यानंतर सेवा केंद्राकडे जायचं आहे व ई केवायसी तर करायची, पण त्यापूर्वी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं. हे जर काम केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीतील जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे सर्वात आधी 100% तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही. सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय पूर्णपणे प्रसिद्ध झालेला आहे. तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा म्हणजे पहिल्या यादीत नाव येईल व दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये मिळतील. व दुसरं काम काय करायचं आहे तर लाडक्या बहिणीनो, प्रत्येक बहिणीला हे काम करावं लागणार ते म्हणजे ई केवायसी देखील आता करून घ्या. कसलीही अडचण राहणार नाहीये. तर चला, हे झालं. आता हे काम, एवढं काम केल्यानंतर काही अडचण येणार नाहीये. तर आता पैसे वाटप होण्यासाठी बघू शकता सूचना मिळालेल्या असून आता पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता तर जमा होणार आहे. आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा तो म्हणजे इकडे आता बघू शकता परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यात देखील पैसे वाटप हे पूर्णपणे होणार असून खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत. 3000 रुपयांची टोटल रक्कम बहिणीच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही, असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. आता परभणी जिल्ह्यात SBI बँक आहे, पोस्ट बँक आहे, या ठिकाणी पैसे येणार आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये पूर्ण महाराष्ट्रात सर्वात आधी पैसे येणार आहेत. या सर्व बँकेतील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.